ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भगवंतांना वंदन करून आज आपण भगवंतांनीच आपणासाठी काढून दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं वर्म आपण सगळं बघणार आहोत. भगवंतांना काय असतं, भगवंतांना सगळीकडे सगळं माहिती असतं. कोणाला काय लागतं, कोणाच्या तरी माध्यमातून भगवंत हे सगळं बरोबर करून देत असतो. त्याच्यामुळे ना आपण सगळेजण या सगळ्या सुंदर भागाचं अत्यंत लक्षपूर्वक आणि पूर्ण श्रवण करूया, जेणेकरून आपणाला आपल्या आयुष्यामध्ये ना कधीच चिंता सतावणार नाही. बऱ्याचदा असं होतं ना की कामात लक्ष लागत नाही, आपले बरेचसे प्रश्न असे ना पेंडिंग असतात आणि जे करायला जावं तिकडे अपयश येतं. घरात अडचणी असतात, बाहेर अडचणी असतात, मुलांचे प्रश्न असतात, आणखीन त्यासोबत आजारपण असतं, दुःख असतं. काय करावं काही कळत नाही, फार डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं, कामात लक्ष लागत नाही. मग अशा वेळेस काय करावं याचं उत्तर भगवंतांनी स्वतःच देऊन ठेवलेलं आहे आणि फार सोपं आहे, प्रत्येकाला करण्यासारखं असतं. म्हणूनच भगवंतांनी सांगितलेलं असतं. प्रत्यक्षात आपण जेवढं समजतो ना त्याच्यापेक्षा अधिक सोपं भगवंताला अपेक्षित असतं. फक्त त्याच्या मागची वृत्ती जी आपली आहे ना, ती वृत्ती आपली शुद्ध असायला पाहिजे. भगवंत काय म्हणतात, भगवंत बोलतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आता बघा, एक आपल्याकडे ही चिंता, हे सगळे डिस्टर्ब होणं, हे सगळं संताप, ताप, चिडचिड, हे सगळं का उभं राहिलं हो, म्हणजे एक काहीतरी पूर्वपापाचा परिणाम आहे. मग आता साधी गोष्ट आहे, हे सगळं घालवायचं असेल तर पाप कमी झालं पाहिजे किंवा समूळ नष्ट झालं पाहिजे. आता पापाचं तर असं असतं म्हणे की पाप जेवढं आपण केलेलं आहे तेवढं सगळं भोगावंच लागतं. मग हे कोणी सांगितलं तर बोललं हे सगळे शास्त्र सांगतं, वेद सांगतात, वेगवेगळे सगळे ग्रंथ सांगतात. पण हे वेद तर अपौरुषेय मानले जातात. म्हणजे काय, यांना भगवंताने बनवलं आहे असं मानलं जातं. मग आता माझ्याकडून तर काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, मग त्याचं फळ म्हणून मला हे सतत असंच भोगावं लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. का तर ज्याने वेद बनवलेले आहे, ज्याने वेदांमध्ये लिहिलेलं आहे, बोलले तो त्याच्यामध्ये बदल पण करू शकतो. त्याच्यासाठी त्याने काहीतरी मार्ग पण काढून दिलेले आहेत. जसं लोक आपल्याकडे कायद्याच्या पळवाटा शोधतात आणि त्या कायद्याच्या पळवाटा शोधून त्याचा कायद्याचा गैरवापर करतात. पण इथे भगवंत त्याच्या भक्तांना बोलले याला पळवाटा म्हणण्याच्या ऐवजी त्याने एक राजमार्ग बांधून दिलेला आहे. आता याला पळवाटा म्हणता येणार नाही. पळवाटा कोणाला म्हटलं जातं, बोलले ज्याने निर्माण केलेलं आहे तो राहिला वेगळीकडेच आणि जे खालचे आहेत त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लावतात आणि वेगळीच अंमलबजावणी करतात, त्याला बोललं जातं पळवाटा. पण आता ज्याने निर्माण केलेलं आहे तोच जर बोलत असेल की ठीक आहे हा असा नियम आहे, पण एखादा जर हे असं असेल तर बोलले मी त्याला त्याच्यातून सूट देऊ शकतो. मग ही सूट काय आहे, ही सूट जी आपण आता बघितली ना, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे काय की बाबा एक सर्व धर्मांचा त्याग करून तू फक्त मला शरण ये आणि तुझा अहंकार माझ्यापाशी ठेवून दे. अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझ्या सगळ्या पापांचा नाश करतो आणि तुला मोक्ष देतो. आता हा मोक्ष जो आहे ना, हा काही फक्त मेल्यानंतरचा मोक्ष नाही. म्हणजे हा मोक्ष जो आहे ना तो या सगळ्या आयुष्यामधला देखील मोक्ष असतो. याची देही याची डोळा हा सगळा मोक्ष, अर्थात मुक्ती, अर्थात स्वातंत्र्य, अर्थात आनंद, हे सगळं देण्याचं सगळं सामर्थ्य भगवंताच्या पाशी आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्व धर्मान् परित्यज्य. आता धर्माचा त्याग करायला सांगितलेला आहे. आता कुठला धर्म, बोलले हे आपण जे बाहेर समजतो ना ते धर्म नाही. या ठिकाणी भगवंतांना जे आपण कर्म करतो, जे आपण कर्तव्य करतो किंवा जे आपण जीवन जगतो ते सगळं अभिप्रेत आहे. मग बोलले ते करत असताना ना तू माझा फक्त होऊन जा, किंवा मला माझ्यासाठी करतो आहे असं फक्त समज, किंवा मला सगळं अर्पण कर. किंवा बोलले जे आपण करतो ना हे मला भगवंताने सांगितलेलं आहे, याचा माझ्याशी काही संबंध नाही. याचा संबंध फक्त भगवंताशी आहे. मला फक्त भगवंताने कामाला लावलेलं आहे असं हवं तर म्हटलं तरी चालतं. मला भगवंताने नोकरीला ठेवलेलं आहे
मला तो त्याने आयुष्य जन्म दिला, हेच माझी नोकरी आहे किंवा हाच माझा पगार आहे आणि मी त्याने सांगितलं ते माझं कर्तव्य फक्त भगवंताचा म्हणून करतो. मग त्या कर्तव्यामध्ये मला कधी माझ्या मनासारखं होईल तरी मला त्याच्यात आनंद मानण्याचं काम नाही, कधी माझ्या मनाच्या विरुद्ध होईल तरी मला आनंद मानण्याचं काम, दुःख मानण्याचं काम नाही. मग बोलले माझ्या हातून काही चूक घडली तर तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही, तरी तो भगवंत तुला सांभाळणारा आहे. माझ्या हातून फार श्रेष्ठ कार्य झालं तरी तो भगवंत सांभाळणारा आहे. का? आपण त्याला त्याच्या नावे सगळा कॉन्ट्रॅक्ट लिहून दिला पाहिजे. याला बोललं जातं की सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे काय, सगळं मी पण, किंतु, परंतु, असं झालं तर, तसं झालं तर, मला असं वाटतं, त्याला असं वाटतं, त्याने असं केलं, हिने तसं केलं, ह्याने असं करायला नको पाहिजे होतं, तो असा आहे, मी असा आहे, मी असं करतो, ती तशी करते. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझ्या सर्व पापांचा नाश करेल, फक्त मला मनापासून शरण ये, सगळं माझ्यावर सोपवून दे आणि जेवढं जमेल तेवढं माझं नामस्मरण कर किंवा आठवण कर, एवढंच फक्त भगवंताला अपेक्षित आहे. मग ह्या अशा वेळेस ना आपलं कधी कधी नामाला किंवा भक्तीला पण चित्त लागत नाही, कारण सगळं चित्त आपल्या त्या सगळ्या समस्येवर किंवा त्या अडचणीवर लागून राहिलेलं असतं. बोलले तरी काही हरकत नाही, जोरजोरात आपण नाव घ्यायचं. बोलले त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता भगवंतावर लक्ष केंद्रित करूया. अत्यंत बोलले परिश्रमपूर्वक, अत्यंत विचारपूर्वक भगवंताचं नाव घेऊया, भगवंताचे वारंवार धन्यवाद देऊया. बोलले जे मिळालं त्यासाठी भगवंताचे धन्यवाद देऊया, कारण त्याच्यातून कधी काय निघणार आहे हे भगवंतालाच माहिती आहे. किंवा त्याच्यातून तो भगवंत आमचं काय सगळं मागचं पुढचं सगळं पूर्ण करून घेतो आहे हे त्यालाच माहिती आहे. बोलले त्याच्या कृपेने, त्याची कृपा असते म्हणून ना आमचा त्रास बराच कमी होतो किंवा बराच त्रास आम्हाला कमी होतो, किमान सहन करण्यासारखा तरी होतो. तो नसताना तर बोलले आम्ही अक्षरशः धुळीस मिळालो असतो. म्हणजे काय, फार फार भयंकर आमची हानी झाली असती, असं आमचं प्रारब्ध असतं, असं आमच्या सगळ्या नशिबामध्ये कदाचित लिहून ठेवणार असतं. जे व्हायचं असतं ना ते झाल्याशिवाय राहत नाही किंवा ते होतच असतं. जे जायचं असतं ना किंवा जे नुकसान व्हायचं असतं ना ते पण झाल्याशिवाय राहत नाही. बोलले तो हा सगळा कर्मधर्माचा सगळा भाग आहे. पण बोलले आम्ही जर भगवंताला शरण गेलो, आम्ही त्या भगवंताला आमचं सर्वस्व मानलं, सगळं काही त्याला अर्पण करून टाकलं, त्याच्यासाठी फक्त आपल्याला जीवन जगायचं आहे. उठलो त्याचं नाव आपल्याला आठवलं पाहिजे. काम करतो आहे, काम करता करता जर आपलं कदाचित शारीरिक काम असेल तर आपण मानसिकदृष्ट्या भगवंताचं नाम घेऊ शकतो. पण आपलं काम जर मानसिक असेल तर जेव्हा ते काम थोडं थांबतं किंवा थोडी विश्रांती मिळते, मग त्या वेळात आपण काहीतरी इकडे तिकडे बघत बसतो, काहीतरी आपल्या हातामध्ये एखादी वस्तू असते तिला स्क्रोल करत बसतो. कामाच्या निमित्तानं केलं तर बोलले ते करावंच लागतं, पण विनाकारण उगाचच काहीतरी करत बसला, त्या वेळात जर अलगद 2-5 मिनटं भगवंताला आठवलं ना तर आपला सगळा शीन पण जातो. बोलले यामुळे ना आपले सगळं जे आरोग्य आहे, आपला जो BP आहे, आपलं जे हार्ट आहे, आपला जो मेंदू आहे, हे सगळं शांत होत असतं. अगदी 5-10 मिनिटे जरी नियमितपणे आपण डोळे मिटून भगवंताचं नाव घेत असलो, भगवंताला आठवण करत असलो, बोलले हे सगळं सिद्ध झालेलं आहे. वैज्ञानिकांनी प्रयोग करून, डॉक्टरांनी प्रयोग करून, अभ्यास करून, संशोधन करून हे सगळं सांगितलेलं आहे. बोलले हे तर त्यांना फक्त शरीरात झालेले बदल दिसतात, पण सुख पाहिजे आहे, आनंद पाहिजे आहे, मनःशांती पाहिजे आहे, तर हा विषय फक्त बोलले काही कुठल्याच मशीनमध्ये काही दिसत नाही. तो फक्त भगवंताच्या कृपेनंच सगळा पूर्ण होतो. म्हणून आपण एकच करूया, इतरांकडून असलेली सगळी अपेक्षा आपण बंद करूया. कोणावर अपेक्षा ठेवूया? फक्त भगवंतावर अपेक्षा ठेवूया. अपेक्षा कसली की त्याने काहीतरी आमचं सगळं कार्यभाग सोडून द्यावा अशी आहे,
तर बोलले मला फक्त भगवंताचं करायचं आहे, भगवंताला आठवायचं आहे, भगवंताला गायचं आहे, हे त्याने माझ्याकडून करून घ्यावं एवढीच मी अपेक्षा ठेवणार. आणि बोलले हे असं असेल ना, हे असं असेल ना, बोलले आपले जे पूर्वपापं आहे ना, ती सगळी पूर्वपापं तो भगवंत क्षणात सगळे नाहीसे करून टाकतो. मनशांती आपणाला सगळी मिळते आणि आनंद सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. फक्त अपेक्षे कदा रामदासा अभिमानी, अपेक्षा भगवंताची असावी आणि जेवढं जमेल तेवढं भगवंताचं नामस्मरण करावं. बाकी जे होतं आहे, झालं आहे, होणार आहे, हे पूर्णतः भगवंताच्या अखत्यारीतला विषय आहे, श्रीरामाच्या समर्थांच्या अखत्यारीतला विषय आहे. हे जाणून, तसं मानून, तसा भाव आपल्या अंतःकरणात ठेवून बोलले आपण आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी भगवंताचे वारंवार धन्यवाद द्यावे. जे होईल ते उत्तमच होईल असा आशावाद ठेवावा. आणि जे झालं त्याच्यामध्ये जरी आपणाला उत्तम दिसत नसलं तरी त्याच्यामध्ये देखील उत्तम आहे, पण ते मला दिसत नाही अशी भावना ठेवावी. निश्चितपणे तसंच असतं आणि पुढे देखील तो भगवंत आपल्या आयुष्यामध्ये ना निश्चितपणे सगळ्यांचं कल्याण होईल. असं आपण जर त्याच्यावर विसंबून राहिलो तर असंच सगळं कार्यभाग आमच्या आयुष्यामध्ये घडवून आणत असतो. एकच करावं, 3च गोष्टी थोडक्यात जर बघायला गेला ना, बोलले सारं काही भगवंत. ही एक गोष्ट बोलले, आता ही एकच गोष्ट छोटी आहे, पण प्रत्येक वेळेस त्याला आठवणे किंवा त्याला धन्यवाद देणे किंवा त्याचे आभार मानणे हे आम्हाला करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त भगवंताचं नाव घेता आलं पाहिजे. चिंता करून काही उपयोगाचं नाही, डोकं दुखतं, तब्येत खराब होते. नामस्मरण केलं तर बोलले बिघडलेली तब्येत निश्चितपणे चांगली होते, समाधान मिळतं. बोलले काय असतं, आमचा स्वभाव कसा असतो की थोडंसं नुकसान झालं की आम्ही तेच मनाला लावून बसतो. 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस त्याचाच विचार करत बसतो. असं झालं, तसं झालं, हे एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं, असं व्हायला नको होतं, तसं व्हायला नको होतं. पण तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर फायदा जर झाला ना, आपण काहीच नाही, अर्ध्या तासामध्ये विसरून जातो सगळं. 1 तासामध्ये सगळं विसरून जातो. 100 रुपयाचा फायदा झाला ते अर्ध्या तासात, 1 तासात आपण विसरून जातो. आणि 10% म्हणजे 10 रुपयाचं नुकसान जर झालं तर ते दिवसभर आपण लावून बसतो. बोलले पैसा हा शेवटी कागद आहे, जे व्हायचं ते होतंच, जे जायचं ते जातंच. पण आम्ही ना एकूणात बघितली पाहिजे, टोटल. आता आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बरेच प्रयत्न करतो, काही यश पण मिळतं, काही नुकसान पण होतं, पण नुकसान कमी असतं, यश जास्तच असतं. मग शेवटी होणारी टोटल फक्त बघायची असते, मध्ये काय आलं काय गेलं याच्याकडे फारसं लक्ष नसतं. आता क्रिकेट असते ना, मॅच असते, आता मध्ये बरेच जण आऊट पण होतात, चौकार षटकार पण मारतात, पण शेवटी स्कोअर किती झाला, कोणाचा स्कोअर किती झाला त्याच्यावरून विजय निश्चित ठरत असतो. बोलले छोट्या मोठ्या गोष्टी नफा नुकसान सुरूच असतं, शेवटी आम्हाला विजय म्हणजे काय हो, शेवटी आनंद, शेवटी समाधान हे महत्त्वाचं आहे की नाही. मग हे समाधान भगवंताशिवाय दुसरं नाही. आता भगवंताला जर आम्ही सोपवलं, भगवंताचं जर झालो, भगवंताला जर आठवण करत असलो तर तो वेळच्या वेळी बरोबर आम्हाला प्रसंगातून बाहेर काढतो. आता अर्जुनाला कसा त्या कर्णापासून बाजूला केला, कर्ण अर्जुनापेक्षा सरस होता, पण जेव्हा कर्णाचा रथ फसला, जेव्हा कर्ण खाली उतरला, कर्ण म्हणाला की तू अर्जुना श्रेष्ठ आहेस, आता माझं रथाचं चाक निघेस तेव्हा थांब, मग आपण युद्ध करू. पण भगवंत बोलला की ह्याने आणि ह्याच्या मित्रांनी त्या अभिमन्यूला चक्रव्यूहात घेताना धर्म पाळला नाही. मग अधर्मी व्यक्तीसाठी धर्माचं पालन करणे चुकीचं आहे. अर्जुना तुझ्याकडे आताच संधी आहे, बोलले तू आताच याचा सगळा काटा बाजूला कर. आता भगवंत जर त्या ठिकाणी नसते किंवा अर्जुन जर भगवंताला शरण गेलेला नसता तर बोलले अर्जुन त्या युद्धामधून कधीचाच आऊट झाला असता.
एकदा त्याला आम्ही शरण गेलो. भगवंत बोलतात ना की बोलले सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज. बोलले मला एकदा जो शरण आला ना, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी त्याचे सगळे गुन्हे माफ करतो. मग आपल्या हातून काही चूक पण घडली ना, अजिबात चिंता करण्याची गरज नाही, अजिबात विचार करू नये, सगळं माफ आहे. भगवंताच्या भक्ताला सगळं माफ आहे. पण जो भगवंताच्या भक्ताला त्रास देतो ना, त्याला अजिबात माफ नाही. त्याची रक्षा खुद्द भगवंतसुद्धा करू शकत नाही. म्हणजे विभीषणाचं असंच झालेलं. विभीषण श्रीरामांना शरण आलेला, पण त्याच्या हातून न कळत चुकून एक ब्रह्महत्या घडली. त्या लोकांनी त्याला मारलं आणि पकडून ठेवलं. मग भगवंतालाही माहिती पडलं, श्रीरामांना माहिती पडलं. श्रीराम त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या सगळ्या लोकांची माफी मागितली. म्हणाले हा सगळा माझा भक्त आहे, याला तुम्ही कृपया सोडा. पण आता प्रत्यक्ष श्रीराम आले बघून ते लोक सगळे भगवंतांना शरण गेले आणि त्यांनी त्याला सोडलं. त्यांनी त्याला विचारलं, भगवंतांना विचारलं, म्हणाले असं कसं काय? तर भगवंत बोलले की बाबा रे, मला जो शरण आला ना, त्याची जबाबदारी पूर्ण माझी असते. भले त्याच्या हातून काही प्रमाद जरी घडला ना, काही चूक जरी घडली ना, तरी ती चूक, तो प्रमाद मी माझ्या शिरावर घेत असतो. अंबरीश ऋषीचं पण असंच झालं. बोलले ते पारणं फेडत असताना ते दुर्वास आले आणि माझ्यासाठी थांबला नाही म्हणून त्याला शाप द्यायला लागले. भगवंत प्रकट झाले, म्हणाले तर माझ्या भक्ताला शाप द्यायचा नाही, तुमचा शाप मी माझ्यावर घेतो. आणि म्हणजे भगवंतांनी मग ते सगळे अवतार घेतले, त्या शापाचा उशाप म्हणून किंवा ते शाप म्हणून. म्हणजे नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. म्हणजे याला बोललं जातं अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. म्हणजे तुझ्या सगळ्या पापांना बाजूला सारून तुझा सांभाळ करणारा मी आहे, तुझ्या आयुष्यात आनंद भरून देणारा मी आहे. तू फक्त माझा होण्याचा प्रयत्न तर कर. म्हणजे तुझं सगळं संकट मी गोवर्धन घेऊन सगळं माझ्या डोक्यावर घेणार आहे, गोवर्धनासारखं माझ्या डोक्यावर घेणार आहे. इंद्ररूपी संकट जसं भगवंतांनी गोवर्धन उचलून डोक्यावर घेतलं, तसाच तो आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांभाळणार आहे. फक्त त्याचं व्हायला पाहिजे, त्याच्यावर भाव असला पाहिजे, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. बोलले भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे म्हणा धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हा विश्वास प्रत्येक वेळेस त्या सगळ्या येणाऱ्या परिस्थितीला, त्या आपल्या मनाला सगळा ठणकावून सांगता आला पाहिजे. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. मना वाक्य हे नेमस्त सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. अशा भगवंतांची, अशा सद्गुरूंची, अशा समर्थांची आपण उपेक्षा करू नये. तन मन धनाने त्यांना शरण जावं, त्यांना फक्त सगळं सोपवून द्यावं, जमेल तशी त्यांची आठवण आणि नामस्मरण करत राहावं, एवढंच फक्त आपल्याला अपेक्षित आहे. बोलले आपल्या आयुष्यामध्ये ना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आपले सगळी संकटं, सगळं आजारपण, सगळी दुःख, सगळे टेन्शन आपोआप सगळे लांब पळाल्याशिवाय राहणार नाही. इतरांकडे आम्ही फक्त गुणच बघावे, इतरांचे दोष बघण्याचा अधिकार आम्हाला नाही, दोष आमचे आम्ही बघावे. बोलले यापेक्षा वेगळं काही करावं लागत नाही. तो भगवंत निश्चितपणे आपण सगळ्यांचं कल्याण करणारा आहे, पण सगळ्यांना सुख शांती समाधान प्रदान करणारा आहे. कित्येकांचा अनुभव आहे, कित्येक जण सुखाने समाधानाने नांदत आहेत. म्हणून बोलले एकच फक्त आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं, सर्व धर्माण परित्यज्य, सर्व कर्म धर्म त्यागून. म्हणजे याचा अर्थ काय की सर्व धर्म कर्म भगवंताला सोपवून किंवा त्याचीच आहेत असं मानून मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.